घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. देऊर परिसरात आयोजित पार्ट्यांमध्ये मोठमोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्याबरोबरच विद्युत रोषणाई केली जाते. यामुळे वन्यजीवांवर परिणाम होत असतानाच आता येथे वन्यजीवांवर हल्ले होऊ लागलेत. नुकत्याच घडलेल्या 2 घटनांमध्ये धनुष्यबाणाने माकडांना जखमी केल्याचे समोर आले असून हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यात 25,000चे बक्षीस वन विभागाने जाहीर केले. येऊर परिसरात माकडांवर हल्ल्याच्या सलग 2 घटना समोर आल्याने वन विभाग सतर्क झालाय. धनुष्यबाणाने माकडांना जखमी करण्यात आल्याची बाब उघडकीस आली असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी झालेले माकड हे वन्यजीव संरक्षण अधिनियमन 1972च्या अनुसूची 1 मधील संरक्षित प्राणी असल्याने या घटनेला गंभीर स्वरूप प्राप्त झाले. वन विभागाने आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले असून नागरिकांची मदतही मागवण्यात आली आहे. या घटनेत सामील आरोपीबाबत कोणतीही माहिती असल्यास ती वन विभागाला कळवावी. माहिती देणाऱ्यास 25,000 रुपयाचे रोख बक्षीस देण्यात येणार असून त्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल असे आवाहन वन विभागाने केले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात उभारण्यात आलेल्या मलजल शुद्धीकरण केंद्रातील पाणी औद्योगिक क्षेत्राला विकत घेण्याची सक्ती करण्याचा विचार असल्याचे सुतोवाच आयुक्त सौरभ राव यांनी अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान दिले. या पाण्याच्या विक्रीतून पालिकेला आर्थिक उत्पन्न मिळेल आणि त्याचबरोबर या क्षेत्राला होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात कपात होऊन त्याचा शहरात इतरत्र टंचाईग्रस्त भागात पुरवठा करणे शक्य होईल असा दावाही त्यांनी केला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 8 मलजल शुद्धीकरण केंद्र आहेत. त्यामध्ये कोपरी, नागलाबंदर, कोलशेत, माजिवडा, हिरानंदनी इस्टेट, विटावा, मुंब्रा आणि खारेगाव या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रातील पाणी उद्यानासाठी किंवा रस्ते धुण्यासाठी वापरले जाते. उर्वरित पाणी खाडीत सोडले जाते. या प्रक्रिया केलेल्या पाण्यातून पालिकेला उत्पन्न मिळावे यासाठी गेले काही वर्ष प्रयत्न सुरू आहेत. यातूनच ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या कामासाठी या पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. यानुसार बोरिवड्या मैदान येथे दररोज 5 लाख लिटर तर मुल्लाबाग येथे दररोज 3 लाख लिटर इतके पाणी दिले जाणार आहे. तसेच ठाणे खाडीतील पाणी प्रदूषित होऊ नये आणि येथील जैवविविधतेला धोका निर्माण होऊ नये या उद्देशातून ठाणे शहरातील नाल्यामधून वाहणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया ते खाडी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार शहरातील 24 नाल्यातील पाणी वळून मलप्रक्रिया केंद्रात आणून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी 70 कोटी 53 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. हे पाणीसुद्धा विकून त्यातून उत्पन्न मिळवण्याचा पालिकेचा विचार आहे. ठाणे महापालिकेचा आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादरीकरणानंतर पत्रकारांशी बोलताना याबाबत सुतोवाच केले. गेल्या 10 वर्षात सुमारे 600 कोटीची वसुली पात्र रक्कम वसूल करण्यात आली नसून बड्या विकासकांना मोकाट सोडण्यात आले. महापालिकेला देण्यात आलेल्या 10,000 कोटीचा निधी वापरताना अनियमितता झाली तर महापालिकेच्या सुमारे 15,000 कोटीच्या स्थावर मालमत्ता असून ठराविक व्यक्ती आणि संस्थांना नाममात्र 1 रुपया भाड्याने देऊन मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आमदार केळकर यांनी करत ठाणे महापालिकेच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. एकत्रित प्रस्तावावर विधानसभेत चर्चा करताना आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेत गेल्या 10 वर्षात झालेल्या भ्रष्टाचार आकडेवारीनिशी उघडकीस आणत महापालिकेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. सन 2021 ते 2025 या काळात केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांमधून महापालिकेला 10,000 कोटी प्राप्त झाले तर 2,500 कोटीचा खर्च कसा झाला याचे उत्तर महापालिकेला देता आले नाही. अनेक वेळा मागणीनंतर 3 वर्षाचे ऑडिट करण्यात आले परंतु ते अपूर्ण असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे. एकीकडे विकास कामे करण्यासाठी तिजोरीत पैसे नसल्याचे सांगून महापालिकेने परिवहन सेवेसाठी शासनाकडे 364 कोटींची मागणी केली तर दुसरीकडे मात्र तब्बल 600 कोटी रुपये वसुलीपात्र रक्कम वसूल न करता बड्या विकासकांना मोकाट सोडलं आहे. बिटकॉइन इंडिया 1,40,00,000, तांत्रिक सल्लागारांना जादा देण्यात आलेले 1,87,00,000 आणि मोबाईल टॉवर कंपन्यांकडून थकीत 24 कोटी अशा रकमांचा उल्लेखही श्री केळकर यांनी केला आहे. मोठे विकासक कंपन्यांकडून शेकडो कोटींची वसुली न करता झोपडपट्टी BSVPमधील रहिवाशांना महापालिका नोटिसा बजावत असल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. विकासकांनी वाढीव FSIच्या बदल्यात म्हाडाला देण्याच्या सदनिका देखील बेकायदेशीरपणे विकल्या पण म्हाडा आणि महापालिकेकडून संबंधित सर्व विकासकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. विकासकांच्या फायद्यासाठी ऐतिहासिक किल्ला असलेले
ठाणे कारागृह हलवण्याच्या हालचाली सुरू असून कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न निधी असूनही प्रलंबित ठेवण्यात आल्याचे श्री केळकर यांनी निदर्शनास आणून दिले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. उन्हाच्या काहिलीने ठाणेकर त्रस्त झालेले असताना आता ऐन उन्हाळ्यातील पाणीबाणीने ठाणेकरांचा घसा कोरडा पडलाय. ठाण्याच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून MMRDA मार्फत आनंदनगर ते साकेत उन्नत महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या कामामध्ये इंदिरानगरकडे जाणारी जलवाहिनी बाधित होणार असून या वाहिनीच्या कामादरम्यान शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. ठाण्यातील 3 हात नाक्याकडून नितीन कंपनी जंक्शनकडे जाणाऱ्या 5 फकाडी येथील सेवा रस्त्यावर उन्नत मार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावर 813 मिलीमीटर व्यासाची वाहिनी बाधित होत आहे. MMRDAकडून 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी 2200 मीटरपैकी 520 मीटर अंतरापर्यंत टाकण्याचे काम पूर्ण झाले. MMRDAने 520 मीटर अंतरापर्यंत अस्तित्वातील 813 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी निकामी करून नव्याने टाकली जाणार आहे. 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याकरिता जलवाहिनीच्या जोडकामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची मागणी केली. त्यानुसार या कामाकरिता शुक्रवारी 27 मार्च रोजी सकाळी 9 ते शनिवारी 28 मार्च रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, ढवलीनगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर, पाडा नंबर 2, 3, 4, चैतीनगर, परेरानगर, झांजेनगर, श्रीनगर, किसनगर, शिवटेकडी, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी, वारलीपाडा, रुपादेवीपाडा, रामनगर, सीबी तलाव, येऊर परिसराच्या भागाचा पाणीपुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. ठाणे महापालिका शाळांतील शाळांचा पट मागील काही वर्षात घटत असल्याची बाब समोर आली होती. त्यातही 2022-23मध्ये ठाणे महापालिकेच्या बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा पट हा 33,708 एवढा होता. परंतु 2024-25मध्ये हाच पट 30,900 एवढा झाला होता. परंतु यंदाचा अर्थसंकल्प सादर होत असताना महापालिका शिक्षण विभागाने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे महापालिका शाळांचा पट हा 1942ने वाढल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले. ठाणे महापालिकेच्या पूर्व प्राथमिक 69, प्राथमिक 102 आणि माध्यमिक 23 अशा मिळून 194 शाळा आहेत. या शाळांमधून मागील 2 वर्षापूर्वी 25,195 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे दिसून आले. करोनामुळे ठाणे महापालिका शाळांतील मुलांचा पट काहीसा घसरल्याचे चित्र होते. महापालिकेच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाची सुविधा नसल्याने काही विद्यार्थ्यांनी थेट गाव गाठले होते. परंतु करोनानंतर परिस्थिती काहीशी सावरली असल्याचे दिसून येते. सोमवारी महापालिका आयुक्त सौरभराव यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महापालिका शाळांचा पट हा 29,005 एवढा असल्याचे दिसून आले. मागील वर्षीच्या तुलनेत हा पट 1900ने वाढल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मागील 5 वर्षात शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च देखील केला आहे. त्यात आता येत्या आर्थिक वर्षासाठी शिक्षण विभागासाठी 363 कोटी 19 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.